करवसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेने अनोखी शक्कल लढवली असून करदात्यांच्या दरामध्ये चक्क ढोल वाजवून मालमत्ता कर भरणा करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे। अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेने संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून कर वसुली सुरू केली आहे। ज्या आस्थापनांची किंवा दुकानदारांची 10 लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी आहे त्यांच्या दारात ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात आहे। ही कारवाई ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे। मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 857 कोटी रुपये असून आतापर्यंत 576 कोटींची वसुली झाली आहे। तर पाणी बिलांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य 225 कोटी रुपये असून त्यापैकी 80 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। पालिकेचे माननीय आयुक्त साहेबांनी आढावा बैठक घेतली आहे। आढावा बैठक घेतली होती। आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे 10 लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत। अशा ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात, विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा। सवलती बी दिल्या होत्या परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत। आपण एका ठिकाणी आलो आहे, जवळजवळ 36,52,000 आहे। आपण ही कारवाई करतोय 10 लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत, एरियर्स आहेत, अशा ठिकाणी आपण ही ॲक्शन्स इनिशिएट केलेले आहे। वारंवार विनंत्या करून सुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेकडे येत नाही आहे। त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून MSFचे जवान आहेत, महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत, अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या 10 लाखाच्या वर उत्पन्न आहेत, ज्याला 10 लाखाच्या वर ज्यांचे थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतोय आणि विनंती करतोय महानगरपालिकेकडे आपण लवकरात लवकर मालमत्ता कराची थकबाकी आमच्याकडे जमा करा। महानगरपालिकेकडून सध्या स्थितीमध्ये आम्ही त्यांना फक्त प्रत्यक्ष व्हिजिट करून विनंती करतोय, त्याचबरोबर आम्ही त्यांना भेट देतोय आणि यानंतर जर नाही भरले तर शेवटी आपण जप्ती करणे, त्याचबरोबर सील करणे, दुकान सील करणे, बंद करणे आणि नळ कनेक्शन खंडित करणे, अशा प्रकारच्या ज्या आपल्या नियमाप्रमाणे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कारवाई आहेत, ते आम्ही इनिशिएट करतो। सर, आताच्या असे किती आस्थापना आहेत की त्यांनी अजून आता आमच्या हातामध्ये जी यादी आहे जवळजवळ 35ची यादी आम्हाला आपला उपलब्ध झालेली आहे आज। तर या 35च्या यादीप्रमाणे आज आम्ही करतोय आणि पुन्हा उद्या परवा ही अशीच कारवाई आमची कंटिन्यू राहणार आहे। आपल्याला विनंती आहे नागरिकांना, त्याचबरोबर आस्थापनाधारकांना की महानगरपालिकेचं जे काही थकीत आहे किमान 10 लाखाच्या वर, तर अशा महानगरपालिकेकडे आपण ताबडतोब हे थकबाकी भरावीत। ज्यांचे एरियर्स आहेत यांनीसुद्धा महानगरपालिकेकडे भरण्याची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो, आवाहन करतो।